समीर मेस्त्री प्लीज कम ऑन स्टेज. समीर मेस्त्री त्वरित या मंचावरती. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मात्र जातोय समीर मेस्त्री यांना. अफलातून खेळी त्यांच्या माध्यमातून राहिली गेली होती. उल्हासजी कामते मामा अर्थातच युके टायगरचे उल्हासजी कामते यांच्या माध्यमातून सुद्धा समीर मेस्त्री याला गौरवण्यात येत आहे. अफलातून खेळी त्याच्या माध्यमातून 36 धावांची आणि या स्पर्धेमधील प्रथम हॅट्रिक संपादन करण्याचा कारनामा त्याच्या माध्यमातून झाला होता. हॅलो हॅलो थक्क करणारी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. एक मॅरेथॉन सामना म्हणजे स्पर्धा कशासाठी लक्षात राहिली पाहिजे तर या मॅचसाठी लक्षात राहील. एवढा जबरदस्त मॅरेथॉन सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. आपण जाऊयात त्या सामन्याचा महानायक ठरला होता. तर संघाची धावसंख्या कमी झाली होती 5 षटकांमध्ये. शेवटच्या षटकात जबरदस्त गोलंदाजी, मोक्याच्या क्षणी शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा गोलंदाजी देखील. काय म्हणाली अष्टपैलू कामगिरीविषयी आणि त्याचबरोबर रोहित भालेरावच्या कामगिरीविषयी देखील? नाही, रोहितने एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्मन्स केला. त्याने पूर्ण मॅचमध्ये आणलेलं त्यांना. पण शेवटी मी म्हणजे एवढी वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन बॉलिंग टाकली शेवटी. तर नक्कीच मी तुम्हाला म्हणून मी मुंबईतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये तुमची गणना केली जाते. आणि ओव्हरऑल तुमच्या टीमच्या कामगिरीविषयी देखील काय म्हणाल? नाही, मुलांनी टीमने पण पूर्ण चांगले फुल सपोर्ट केला. त्यांनी मेहनत केली बिल्डिंगमध्ये कॅचमध्ये वगैरे. त्याच्यामुळे आम्हाला तेवढे विकेट्स मिळत गेले. ते लोक प्रेशराईज झाले, त्याच्यामुळे जिंकलो आम्ही. तर नक्कीच सतीश सँडी चषक म्हटलं तर समीर मेस्त्रीची कामगिरी. कारण नरे पार्कच्या मैदानात एका षटकात 5 षटकार मारणे साधी सोपी गोष्ट नाही आहे. आणि तो विक्रम आज केलेला आहे समीर मेस्त्री यांनी. या विक्रमासाठी आणि मॅन ऑफ द साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या आजच्या दिवसाच्या विक्रमादित्यासाठी. पिंटे आपण ठिकाणी या. त्याचबरोबरीने मी निलेश गांधी लाड आपण देखील या. आपण आपल्याशी देखील काही वार्तालाप करणार आहोत. जज भोसले पहिला डाव तुम्ही करा, दुसऱ्या डावासाठी मी येतो. नक्की सर, तुम्हाला मी या गोष्टीबद्दल बोलणारच होतो की पहिली इनिंग माझ्याकडे असेल, दुसरी इनिंग तुमच्याकडे जरूर असणार आहे. तर नाणेफेकीचा कौल बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नाणेफेकीचा कौल जिंकून अधिरा घाटकोपर आणि सामना असणार आहे तो गायत्री फायटर यांच्यामध्ये. तर साई यांना या ठिकाणी उपस्थित राहिले, तसेच अशोकनांना या आपल्या दोघांचं देखील या बांद्र्याच्या 2 क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी आगमन झालंय. कारण आपल्याला बांद्र्याला देखील 2 हप्त्यानंतर जायचं. 2 लाखाची स्पर्धा असणार आहे त्यांच्या माध्यमातून. कारण मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेटसाठी या दोघांनी देखील बरंच काही केलंय. तर मॅचला सुरुवात करायची आहे. 5 वाजलेले आहेत. यानंतर देखील एक महत्त्वपूर्ण सामना अर्थातच सेमीफायनल बाकी आहे. बाकी सर्वांना साई स्पोर्टचे सर्व स्वयंसेवक मैदान खाली करायचे. क्षेत्ररक्षण करणारे तर पिंट्या डोंबिवली आपण या ठिकाणी यायचे. पिंट्या डोंबिवली, पिंट्या डोंबिवली. अधिरा आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बिपिन भाई आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. तर आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची विनंती करेल मी. गायत्री फायटर संघ सलामीची जोडी वा. आणि बाकीच्यांनी मैदान खाली करायचे विनंती आहे. निलेश गांधी, निलेश लाड माझ्याशी संपर्क साधा. त्याचबरोबरीने पिंट्या डोंबिवली, मनोज जोशी आपण देखील माझ्याशी संपर्क साधायचा आहे. बिपिन भाई, बिपिन भाई इकडे इकडे इकडे. बिपिन भाई पिछे मुड इकडे. तर निलेश लाड यांच्याशी देखील आपण वार्तालाप करणार आहोत.
तर अशा व्यक्तिमत्वाशी आपण वार्तालाप करणार आहोत. स्वतः सतीश धुळे यांच्या बरोबरीने कित्येक वर्षाचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे आणि बरेचसे आयुष्यातील वर्ष देखील सतीश धुळे यांच्या बरोबर तुम्ही घालवली असेल. अर्थातच नायगाव पॅकर संघाचे सर्वेसर्वा लाड यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत. तर सतीश धुळे यांच्याविषयीच्या काही आठवणी आम्ही जाणून घेऊ इच्छितो. पहिल्यांदा तुमची भेट कशी झाली आणि तदनंतरचा कार्यकाळ कसा त्यांच्याबरोबरचा गेला होता? सतीश धुळे आणि माझी भेट ही, सतीश बॉक्स चांगला खेळायचा म्हणून एक दोनदा आम्हाला त्याला खेळताना बघितलं स्प्रिंग मिलमध्ये, म्हणून आम्ही त्याला बोललो की आमच्या टीममध्ये नायगाव पॅकरमध्ये खेळशील का. त्यानंतर तो आमच्या टीममध्ये खेळायला लागला नायगाव पॅकरमध्ये आणि त्यानंतर तो साईमध्ये खेळायला लागला. आणि सतीश आणि सँडी हे दोघांची आवडती टीम म्हणजे साई. मला सतीश राहतो नायगावमध्ये आणि सँडी राहतो हा शिवडीमध्ये. तरी पण मला साई स्पोर्ट्सचा फार अभिमान आहे की त्यांनी ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली त्या दोघांच्या नावाने. आणि या सतीश अजितला पण बोललेला की तुला शेवटची टीम कुठली असेल ना आपली लाडकी तर ती साई स्पोर्ट्स. आणि अजितला पण तो सांगून गेला की साई स्पोर्ट्समधनं तू खेळायचं. अशा काही आठवणी आहे, तुमचा देखील कंठ दाटून आलेला दिसतोय. तर अशा काही आठवणी आहेत सतीशची. अशी काही फलंदाजी तुम्हाला आठवते का, सँडीची गोलंदाजी किंवा सतीशची अशी काही फलंदाजी जी चिरकाल तुमच्या स्मरणात राहिली अशी? आम्ही पनवेलला खेळत होतो. पनवेलला खेळता खेळता तिकडे आमच्या टीमची परिस्थिती एकदम बिकट होती. त्यावेळी सतीश गेला. सतीशला बोललो मी नको, थांब जरा, तू जरा वेळाने जा. सतीश बोलला मी जातो आणि सतीशने त्या ओव्हरला जाऊन 5-6 मारले. त्यावेळी लारा, बुमरो, दत्ता हे सगळे आमच्या टीममध्ये खेळत होते. साई आणि नायगाव पेकर आम्ही एकत्र खेळत होतो पनवेलला. आणि सँडीचा बोलायचं झालं तर आम्ही साधाकण धवनमध्ये मॅच खेळत होतो तेव्हा तो आमच्यामधनं मॅच खेळायला आलेला. तेव्हा मला बोलला कुठली पण समोरची टीम मोठी असून दे, त्याला फरक पडत नाही, फक्त आपला गेम करायचा आपण. तर ह्या सतीश सँडीच्या आठवणी, त्यांच्या बरोबरीने क्रिकेट खेळलेले क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व अर्थातच निलेश लाड यांच्याकडून आपण किस्से आणि आज दिवसभर आपण ह्या त्यांचे किस्से ऐकलेत, उद्या देखील ऐकणार आहोत. आणि निलेश लाड नायगाव पॅकर्स संघाने चांगली कामगिरी केली आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी देखील हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून असतील. सामन्याला आजच्या दिवसातील सेमीफायनल सुरुवात होते आणि जशी सुरुवात होईल तुम्हाला घेऊन जातोय जयेश भोसले, मॅन फ्रॉम पनवेल, नामवंत समालोचक यांच्याकडे. धन्यवाद चंदू सर. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू, प्रेक्षक मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये हार्दिक असं स्वागत. परळच्या नरेपाकच्या मैदानावरती रंगणारा पहिला सेमीफायनलचा थरार रंगताना दिसतोय. गोलंदाजीसाठी बिपिनभाई जाटाकिया तर अमित कोरी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती शेखर. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू बॅकफूट वरती येऊन स्क्वेअर कट केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तर मात्र एक धाव सहजरित्या पळून पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने श्री गणेश केला जातोय. जरूर एक धाव फलकावरती लगावली जाते. 6 षटकांचा हा सामना. पुनश्च ज्यांनी मात्र आताच मॉनिटर ऑन केलं त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. सुरेख फटका केला जातोय. दुहेरी धावेचा हा फटका. कल्याणीजी गोरपडे आमच्याकडे वळतायत. गोलंदाजाला आलेल्या ह्या दुहेरी धावेच्या फटक्याचं विवरण करतायत. येणाऱ्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धाव फलकावरती लगावली जाते. 3 धावा धाव फलकावर. गोलंदाज पुनश्च सज्ज. मात्र बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला डिक्लस झोन मध्ये. येणारी एकेरी धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 4 हा आकडा ज्याच्या वेळी समोर येतो त्यावेळी मात्र बापू नाडकर्णी सारख्या गोलंदाजाची आठवण होते. 4 जुलै हा मात्र त्यांचा जन्मदिवस आहे. सुरेख पद्धतीची गोलंदाजी मद्रासच्या झालेल्या सामन्यामध्ये 1964 साली. तर भोईवाडा पोलीस स्टेशनचे पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. भोईवाडा पोलीस स्टेशनचे पाटील साहेब. जय सर. तर निश्चितच 4 एप्रिल 1933 मध्ये त्यांचा बापू नाडकर्णी यांचा जन्म झाला होता. एफलातून गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर हा मात्र दुहेरी धावेचा फटका आहे. तर 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुनश्च सज्ज होतोय. या मात्र आडव्या बॅटने घेऊन काढलेला हा फटका लॉफ्ट केला जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. पळून जितक्या धावा तुम्ही पूर्ण कराल तितक्या धावा धाव फलकावरती गणल्या जाणार. या मात्र अतिरिक्त फेकी जरूर होतीये.
आणि त्याचंच कारण की फायदा जरूर दोन्ही फलंदाजांना होतोय. एक धाव जरूर अंकित केली गेली होती, तर नंतर अतिरिक्त झालेली फेकी आणि त्याच्यावरती गणली जाणारी ही एकेरी धाव, अशा 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 8 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पहिला सेमीफायनलचा सामना सतीश सँडी चषक 2017 मधील आपण पाहतोय नरेपाकच्या या मैदानावरती. गोलंदाजीसाठी सज्ज. डान्सिंग डाऊन विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेखराच्या बॅटची पट्ट्यामध्ये चेंडू काही भरवता येत नाहीये. बॅटची खालची कडा घेऊन चेंडू मात्र ऑन साईडच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडूला उचलेल, फेकी केली जाईल. तदूर मात्र घेतलेली एकेरी धाव. 9 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पहिले षटक संपुष्टात आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 9 धावा धावफलकावर. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जास्तीत जास्त मोठ्या धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न जरूर केला जाणार आहे, कारण की समोरचा संघ जर का पाहिला गेला तर उत्कृष्ट सुंदर फलंदाजीचा भरणा असणारा संघ जरूर आपल्याला पाहायला मिळत असतो. अनिकेत राऊत आहे, अनिकेत गुरव आहे, त्याचप्रमाणे थॉमस जाईस सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजींचा भरणा याही संघामध्ये राहिला गेलाय आणि तोही संघ अधिरा 11 या नावाने खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दैसर बॉईज या नावाने हा संघ सातत्यपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असतो. गोलंदाजीसाठी येतोय राहुल सावंत, तर स्ट्राईक एंडवरती असणार आहे शेखर. मात्र स्लोअर पद्धतीचा हा चेंज ऑफ पेस जरूर केलं जात आहे. चेंज ऑफ पेस म्हटलं गेलं तर लगेचच आठवण होते ते म्हणजेच डेरन ब्रावो या गोलंदाजाची. जेन फॉकनर असेल याने मात्र विविध रचना आणली आणि स्लोअर पद्धतीचे चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हाताळायला सुरुवात केली. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर लतीश मलिंगा याने मात्र सतीश मलिंगा हाही सुद्धा गोलंदाज आहे. यावेळी मात्र गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. येणारी एकेरी धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 10 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे, परंतु धावसंख्या धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा राहुल सावंत सज्ज होईल, तर स्ट्राईक एंडवरती शेखर हा फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू समोरच्या दिशेने घेऊन काढलेला हा फटका. चेंडू सरळ निघून जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू मात्र सीमारेषेपार षटकार. 6 धावा. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होतीये. 16 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. मोठी फटकेबाजी जरूर केली जाते आणि जवळपास पाहिलं गेलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहुल सावंत याने केला, परंतु त्या प्रयत्नावरती हाणून काढलं गेलं ते म्हणजे फलंदाजाच्या माध्यमातून येणारा मोठा फटका पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने लॉंगनच्या डोक्यावरून मोठा प्रहार केला गेला. तर या स्पर्धेतील सर्वाधिक दूरवरचा षटकार आजवरचा पाहिला गेलं तर एक मोठा षटकार समीर मेस्त्री यांच्या बॅटमधून आला होता. गोलंदाज सज्ज. मात्र उजवी एसटी सोडून जाणारा हा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. पंच वळतील यात काही शंका नाही आहे. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25चं पालन केलं जात आहे आणि जरूर गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. अतिरिक्त स्वरूपाची एकेरी धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. 17 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुनश्च सज्ज. मात्र डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. यावेळी मात्र काय घडलं जातं, पहिला चेंडू पाहिला असेल तर उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतरचा हा चेंडू डावी एसटी सोडून जाणारा पाहायला मिळतोय. थोडंसं दडपण मात्र यावेळी गोलंदाजावरती आलंय. या दडपणाला कुठे ना कुठेतरी झुगारणं गरजेचं आहे, कारण की आपण एका मोठ्या स्पर्धेमध्ये अंतिम उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये आपण खेळतोय आणि त्या सामन्याच्या अशा वेळी तुम्हाला मोठी चांगली कामगिरी जरूर करणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजीसाठी राहुल सावंत एक अनुभव जाणून हा गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा जरूर गाजवल्या गेल्यात. तो गोलंदाजीसाठी पुनश्च सज्ज होतोय राहुल सावंत. तर स्ट्राईक एंडवरती असणारा शेखर मोठी फटकेबाजी करणं हे मात्र तितक्याच घणाघाती ठरणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. फुटवर्क चांगलं पाहायला मिळालं, परंतु शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि प्रयत्न जरूर फसतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून जातोय आणि येणारी एकेरी धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावफलकावरती 19 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. गोलंदाज सज्ज होतोय. या मात्र दिशाहीन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. पंचाकडे जरूर वळलं जाणार आहे. जरूर डेलिब्रेट असेल का.
एक निर्धाव चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. अमित कोरी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जात असण्याच्या वेळी मात्र टाकला गेलेला हा चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र पाहायला मिळाला. एका निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहावयास मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. टप्प्याचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. बॅटची कडा घेतली जाते. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांचा इशारा येतोय एकेरी धावेचा. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 20 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. एका बाजूला पाहिलं गेलं तर नजफगडचा नवाब, मुलतानचा सुलतान वीरेंद्र सहवाग याचा जन्मदिवस सुद्धा 20 ऑक्टोबर 1978 आहे आणि धावसंख्या धावफलकावरती सुद्धा 20 लगावली जाते. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. मात्र हलक्या हाताने स्टेअर केलं जात आहे, सन्मान दिला जात आहे. हे क्रिकेटचं भाकीत आहे. क्रिकेटचे जाणकार जरूर सांगतात की अच्छे गेंदों को सन्मान दो और बुरे गेंदों का समाचार लो. एक धाव जरूर येते. एके धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. फायटर 11 या संघाची 21 धावा धावफलकावर. तर थोडीशी घाई करा. 6 षटकांचा हा सामना जरूर असेल. सेमीफायनलचा हा सामना आपण पाहावयास मिळतोय. गोलंदाजीसाठी कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जातो हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे, कारण की धावसंख्येवरती रोख लगावला गेला. 21 धावा तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर लगावल्या गेल्यात. कुठे ना कुठेतरी रोख लगावणं गरजेचं आहे. धावसंख्या 10.5च्या सरासरीने पुढे सरकली जाते. राहुल याचं या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर मानावी लागेल, कारण की राहुल याच्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 12 धावा आल्या होत्या आणि त्या कारणास्तव कुठे ना कुठेतरी रोख लगावण्यासाठी सनी सारख्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. एक वेगवान गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा होत असते. तोही गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. आज मात्र निश्चितच अक्षयशी चिबिडे असतील, सागर असतील, त्याच पद्धतीने www.tenniscricket च्या माध्यमातून याही तिघांचा सुंदर कामकाज राहिला गेलाय. त्याच पद्धतीने करुणाकर कोटियन, कल्याणीजी घोरपडे यांचंही सुंदर एक कामकाज राहिला गेलाय. त्याच पद्धतीने आमचे गुणलेखक याच गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25चं पालन केलं जात आहे. येणारी एकेरी धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 22 आकडा आपण पाहिलं असेल तर निश्चितच 22 वर्ष क्रिकेट खेळणं ही मात्र एक साधी सोपी गोष्ट नाही आहे. तितकंच फिटनेस आणि तितकंच क्रिकेटच्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष देणं, केंद्रित करणं हेही तितकंच महत्वाचं असतं. यावेळी मात्र अमित कोरी याच्या बॅटमधून निघणारा फटका, चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सुरेख अफलातून बुलंदी पॉवरफुल फटका पाहायला मिळाला अमित कोरी याच्या बॅटमधून. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. निश्चितच आषाढी एकादशी आपण पाहिली आणि निश्चितच 25 करोड जनता भाविक त्या ठिकाणी उपस्थित झाली होती. 28 धावा या मात्र धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अमित कोरी मोठी फटकेबाजी जरूर केली जाते आहे. निश्चितच त्याची धावसंख्या ही कुठे ना कुठेतरी रोखणं, कुठे ना कुठेतरी या दोन्ही फलंदाजांना रोखणं तितपंच गरजेचं आहे. पहिल्या गड्यासाठी भागीदारी पाहिली गेली तर लगावली जाते. तब्बल 28 धावांची भागीदारी केली जाते. राहुल द्रविड आणि सौरभ गांगुली यांची दुसऱ्या गड्यासाठी भागीदारी आपण पाहिली असेल, कारण की सौरभ गांगुलीचा आजच्या दिवसामध्ये असणारा जन्मदिवस आणि त्याची आठवण, त्याच्या आठवणींना उजाळा देणं तितकंच गरजेचं आहे. 318 धावांची भागीदारी तर दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून केली गेली होती. या मात्र चेंज ऑफ पेस, शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि त्याला मात्र भिरकाढून दिल्या समोरच्या दिशेने. लॉंग ऑटच्या डोक्यावरून खेळून काढलेला हा फटका सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी टप्प्याची गोलंदाजी तितकंच करणं योग्य आहे का, हे मात्र प्रश्न भिडावत असतील या गोलंदाजाच्या मनामध्ये, कारण की टप्प्याचा चेंडू टाकला गेला, चेंज ऑफ पेस केलं गेलं आणि त्याला मात्र समोरच्या दिशेने अमित कोरी याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला होता. याही वेळी मोठा फटका केला जातो. बॅक टू बॅक तिसरा षटकार. अप्रतिम फलंदाजी या फलंदाजाच्या माध्यमातून. तर निश्चितच बॅक टू बॅक तिसरा षटकार मारला जातोय आणि निश्चितच पाहिलं गेलं तर अमित कोरी याच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले जात आहेत. तर दत्ता चव्हाण आणि अभिजित कदम यांच्या माध्यमातून साई स्पोर्ट सर्व यांच्या माध्यमातून 1000 रुपये दोषिक या षटकार हॅट्रिक साठी अमित कोरी यांना दिला जाणार. मित्रांनो, याही खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होणं तितकंच गरजेचं आहे. अफलातून फलंदाजी समोरच्या दिशेने शॉर्ट ऑफ लेन चेंडूंवरती खेळून काढणं हे मात्र तितकंच अवघड असतं. सुरेख फटकेबाजी केली जाते.
गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. टप्प्याचा हा चेंडू जरूर होता, गुडलेन स्पॉट वरती टाकला गेला आणि चेंडूने उसळी जरूर घेतली. यष्टीरक्षक बिपिनभाई झटाके यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. सुरेख पद्धतीचं कमबॅक जरूर पाहायला मिळतं. एक अष्टपैलू खेळाडूची, एक चांगल्या खेळाडूची हीच मात्र एक वैशिष्ट्य आहे की मोठी फटकेबाजी जर का आपल्या षटकामध्ये केली जाते तदनंतर सुरेख पद्धतीचा कमबॅक मात्र चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सनी सज्ज होतोय तर स्ट्राईक एंडवरती अमित. मात्र लेग ग्लान्स केलं जात आहे. चेंडू हवेमध्ये जरूर आहे परंतु डिक्लेअर झोन गाठलं जात आहे का, चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होतोय हे मात्र दोन्ही पंच पाहतील, निहाळतील. तदनंतर दुहेरी धावा जरूर दर्शवल्या जात आहेत. व्यूहरचना पाहिली गेली तर निश्चितच दुहेरी धावेचा हा फटका पाहावयास मिळाला. येणाऱ्या 2 धावा 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर. धावसंख्या धावफलकावरती फ्लाय होतीये. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये टॅक्सी मीटर धावत असतं त्याच पद्धतीने धावसंख्या मात्र फ्लाय होते. 42 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. एक सुरेख पद्धतीचा फटका जरूर आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फटका पाहायला मिळत आहे. विमल्डल चालू आहे आणि लॉंग टेनिस मध्ये खेळला जाणारा हा फटका पाहायला मिळाला. अमित कोरियाच्या बॅटमधून येणारा एकेरी धावेचा फटका एका धावेच्या मदतीने 43 धावा 43 रन्स ऑन अ बोर्ड. तर मात्र महागाईच्या गोष्टीचा विचार केला गेला तर आपण क्रिकेटर आहोत, क्रिकेट खेळतो, तर जीएसटी हा मात्र आपण कुठे लावायचा प्रयत्न केला तर क्रिकेटमध्ये जीएसटी हा प्रकार जर का पाहिला गेला तर ग्रेट सचिन तेंडुलकर याच्यासाठी आपण लावू शकतो. कारण की सचिन तेंडुलकरच्या माध्यमातून सुद्धा तितक्याच चांगलं क्रिकेट हाताला गेलं आणि क्रिकेटचा देव म्हणून त्याला संबोधलं गेलं. ग्रेट सचिन तेंडुलकर हे जरूर आपण म्हणू शकतो. जीएसटी याचा फुल फॉर्म जर आपण पाहू शकतो तर 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. मैदानाच्या आतमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नरीपाकच्या या मैदानावरती रंगणारा या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहत आहे. अधिरा 11 वर्सेस फायटर 11. अर्थातच अधिरा 11 आणि फायटर 11 या 2 संघांमध्ये, गायत्री 11 अर्थातच फायटर 11 या 2 संघांमध्ये खेळला जाणारी ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी जादुई गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना दिसेल. आपल्या चेंडूवरती, आपल्या गोलंदाजीवरती लांबच लांब चेंडू वळवण्याची कसब असणारा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. बिपिनभाई झटाकिया यांच्या हातामध्ये चेंडू पुनश्च पाहावयास मिळतोय. तर स्ट्राईक एंडवरती अमित कोरी वैयक्तिक 24 धावेंवरती नाबाद खेळतोय. या मात्र आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका केला जातो. अमित कोरियाच्या बॅट मधून निघणारा 4था षटकार पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीची फटकेबाजी अमित कोरियाच्या माध्यमातून केली जाते. बॅकफुट वरती येतोय, वेट ट्रान्सफर करतोय मागच्या पायावरती आणि समोरच्या दिशेने बॅटला सॉंग करून देतोय. मोठी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अमित कोरियाच्या बॅट मधून निघणारा हा 4था षटकार जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 30 या धावसंख्येवर. तर शेखर वैयक्तिक 15 धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. धावसंख्ये 49 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी बिपिनभाई झटाकिया पुनश्च सज्ज होतील. तर याही वेळी मात्र मोठा फटका केला जातोय. अमित कोरियाच्या बॅट मधून निघणारा हा 5वा षटकार पाहायला मिळतोय आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 55 धावा धावफलकावरती. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या या 2 खेळाडूंसाठी. अर्धशतक भागीदारी गाठली जाते. 55 धावांची भागीदारी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज. या मात्र सुरेख फटका केला जातो कार्पेटच्या साह्याने. गोळीसारखा वेगवान, बाणासारखा वेगवान समोरच्या दिशेने खेळून काढलेला हा फटका. यावेळी मात्र चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकारासाठी 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे होते. अमित कोरीची वैयक्तिक धावसंख्या देखील सांगा. अमित कोरी 40 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. या मात्र बॅकफुट वरती पुन्हा एकदा मोठा फटका 46 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. आणि मित्रांनो, या स्पर्धेमधील सर्वाधिक उच्चांक धावसंख्येची खेळी करणारा अमित कोरी याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होणं तितकंच गरजेचं आहे. बबन तावडे परतचा राजा, विनंती आहे आपण व्यासपीठावर मंचकापाशी यायचंय. आणि अमित कोरीने जर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लगावलं तर त्याच्यासाठी देखील पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. या मात्र बॅकफुट वरती येऊन हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. मी पुन्हा एकदा विनंती करील बबनजी तावडे आपण मंचकावर यायचंय. बबनजी तावडे. तर बिपिनभाई झटाकिया पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसत आहेत. धावसंख्या पाहिली गेली तर लगावली गेली आहे तब्बल आणि तब्बल 65
धावा फलकावरती. या मात्र डावी यष्टी सोडून जाणारा हा चेंडू गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. आणि निश्चितच आपण पाहिलं असेल तर आजच्या दिवसामध्ये दोन्हीही पंचांचं कामकाज सुंदर पद्धतीने राहिला गेलाय. तर कल्याणी जे करुणाकर कोटियन यांच्या माध्यमातून गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. सर करुणाकर कोटियन गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. टप्प्याचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु चेंडू जाऊन पोहोचतोय तो म्हणजे कव्हरच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये 48 धावेवरती जाऊन पोहोचलाय अमित कोरी. आणि संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहिली गेली तर लगावली जाते 68 धावा फलकावरती. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि 68 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. अमित कोरी याची खेळी पाहिली गेली तर तब्बल 48 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. तब्बल पाहिले गेले तर 6 षटकार आणि 1 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 40 धावा तर त्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून तुम्हाला पाहायला मिळाल्या होत्या. त्या म्हणजेच षटकार आणि चौकारांची खेळी ही माझे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 48 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून येते. गोलंदाजीसाठी पुनश कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय तर एक सुरेख पद्धतीचा लेफ्ट हँडर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. संदीप दबाडेची आठवण त्या या गोलंदाजाकडे बघितल्यानंतर होते. तो गोलंदाज अर्थातच तुम्हाला राहुल सावंत हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती 68 धावा. या मात्र सुरेख पद्धतीचा हा चेंडू शहराचा वेध घेणारा चेंडू जरूर पाहायला मिळाला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. चेंडू मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे फर्स्ट स्लिप मध्ये जाऊन विसावला जातोय. अनिकेत गुरव याच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 68 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. तर परळच्या राज्याचे अध्यक्ष बबनजी तावडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून साई स्पोर्ट्स परळ आयोजित असणाऱ्या या सोहळ्यामध्ये मुंबईतील नामवंत गणेशोत्सव मंडळ अर्थातच परळचा राजा नरे पार्क यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. सर आपल्या या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. तर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अमित कोरी हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. अर्धशतक गाठलं जात आहे का? मात्र हलक्या हाताने घेऊन काढलेला हा फटका. 49 धावेकडे वाटचाल जरूर केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 70 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. एका मोठ्या उच्चांकाकडे वाटचाल जरूर केली जाते. एव्हरेस्ट सारखा शिखर गाठण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. तर एक खडतर प्रवास जरूर राहिला असता, परंतु एक एव्हरेस्ट सारखं शिखर गाठण्यासाठी आपल्याला खडतर प्रवास करावा लागतो. परंतु अमित कोरी याच्या बॅटमधून येणारी सुसज्जबद्ध फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक हलक्या हाताने घेऊन काढलेला हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने घेऊन काढला जातोय शेखर यांच्या माध्यमातून. आणि येणाऱ्या एकेरी धावेचा हा फटका पाहावयास मिळाला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होतीये. तब्बल 71 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 49 धावेवरती खेळणारा अमित कोरी या चंदूस अर्धशतक पूर्ण होतं. टाळ्यांचा गजर या अर्धशतकासाठी. राहुल मात्र खेळाडू मानवंदना देत आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. साई स्पोर्ट्स परळ दत्ताराम चव्हाण आणि अभिजित कदम यांच्याकडून याच्यासाठी अर्थातच या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक केल्याबद्दल अमित कोरी या चुनाभट्टीच्या खेळाडूसाठी हे पारितोषिक असेल. जय सर. तर निश्चितच अफलातून खेळी त्याच्या माध्यमातून राहिली गेली आणि निश्चितच मात्र डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू अतिरिक्त स्वरूपाची गोलंदाजी जरूर केली जाते. गोलंदाजाला दंडित केलं जातं. वाईट +1 अशा 2 धावा येतात. तर संपूर्ण फायटर 11 या संघाच्या माध्यमातून उमेशजी यांच्या माध्यमातून सुद्धा त्या फलंदाजाला अर्थातच अमित कोरी याला सुद्धा 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. संपूर्ण फायटर 11 यांच्या माध्यमातून मात्र स्वतःच्या खेळाडूवरती गौरव त्याचा सुद्धा केला जातोय. मात्र हलक्या हाताने घेऊन काढलेला हा फटका क्षेत्ररक्षक सनी त्या ठिकाणी तैनात आहे. फेकी करेल तद्वर मात्र घेतलेली एकेरी धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या तब्बल लगावली जाते. 74 धावा फलकावरती पाहाव्यास मिळतात. तर या ठिकाणी सन्मानित केलं जाते भोईवाडा पोलीस स्टेशनचे पाटील साहेब. मी दत्ताराम चव्हाण यांना विनंती करील सन्मानित करायचे पाटील साहेबांना. भोईवाडा पोलीस स्टेशन आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे पाटील साहेब त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. साई स्पोर्ट्स परळचे सर्वेसर्वा दत्ताराम यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं. 8व्या स्पर्धेची एक टी शर्ट देखील देण्यात येत आहे आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केला जात आहे. धन्यवाद पाटील. तर एक मोठा विक्रम एक मिनिट जयेश.
अशोकनांना यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दत्ता चव्हाण यांना विनंती आहे. अशोकनांना क्रिकेटचे चाहते ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम केलं, क्रिकेट जे जिवंत टेनिस क्रिकेट ठेवलं, त्याच्यामध्ये यांचा देखील मोलाचा वाटा आहे. असे अशोकनांना या अर्थातच मांजरी परिसरातील क्रिकेटचे चाहत्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा सन्मान या ठिकाणी साई स्पोर्ट्स परळच्या माध्यमातून केला जातोय. सन्मानित केलं जात आहे अशोकनांना यांना. तदनंतर साई यांना यांना देखील सन्मानित केलं जात आहे. विजय यांना विनंती आहे आपण सन्मानित करायचं आहे आणखी या क्रिकेटच्या चाहत्याला, कारण क्रिकेटवर भरभरून ज्यांनी प्रेम केलं त्यांच्यामध्ये ही एक मंडळी आहेत. अशोकनांना असतील, साई यांना असतील, परिसरातील ही नावं देखील क्रिकेटसाठी तर अविनाश सारखा गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला. एक मोठा विक्रम प्रस्थापित केला गेला. अमित कोरियाच्या बॅटमधून अर्धशतक गाठलं गेलं तर धावा मात्र उच्चांक गाठल्या जात आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक धावसंख्येचा एक मोठा विक्रम सुद्धा गाठला जातोय. 78 धावा धावफलकावर. या मात्र अमित कोरियाच्या बॅटमधून एक उत्तुंग बुलंदी पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू मात्र सीमारेषापार षटकार. या 6 धावांच्या मदतीने एक मोठा विक्रम या मैदानावरती प्रस्थापित केला जातोय. तब्बल 84 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अमित कोरी याची अफलातून खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तब्बल 61 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सुरेख पद्धतीची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. 61 धावेवरती जाऊन पोहोचलाय अमित कोरी. या मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. ऑन साईडच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय आणि निश्चितच हा पंच जरूर दर्शवतील किती धावेचा फटका. दुहेरी धावेचा फटका जरूर येतोय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 86 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय आणि तब्बल 86 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलेला हा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. 92 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि अमित कोरियाची वैयक्तिक धावसंख्या पाहिली गेली तर 67 धावेवरती जाऊन पोहोचलाय. तब्बल पाहिलं गेलं तर थोडी घाई करा राहुल. तर अमित कोरी हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती असणार आहे आणि धावसंख्या पाहिली गेली तर 92 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक उंचांक धावसंख्या गाठली जाते. टप्प्याचा हा चेंडू बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. राहुल साबण चेंडूवरती येतोय. 1 धाव मात्र केली जाते. मित्रांनो, या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होणं तितकंच गरजेचं आहे. 68 धावांची आतिषबाजी नाबाद खेळी केली गेली अमित कोरियाच्या माध्यमातून. 93 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 94 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. नाण्याची एक बाजू तुम्ही पाहिलात. मैदानाच्या आतमध्ये पुढच्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी जरूर मी तुमच्यापर्यंत घेऊन चलेन. ते म्हणजेच घाटकोपर भटवाडीचा बुलंद आवाज, जुन्नर तालुका बोरीगावचा हिरा अर्थात चंद्रकांतजी शेट्टे यांच्याकडे जरूर घेऊन जाईन. तदवर पाहिलं गेलं हा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय परळच्या या नरेबागच्या मैदानावरती. एक मोठी स्पर्धा, तब्बल 1 लाखाचं पारितोषिक असणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. पहिला सेमीफायनलचा सामना रंगला आणि तब्बल 93 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 94 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 94 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर मी मात्र थांबतो. या स्पर्धेसाठी पूर्तता मी थांबतोय. उद्याच्या दिवसामध्ये जरूर मात्र आवाज ऐकायला मिळणार आहे तो चंद्रकांतजी शेट्टे यांचा. जरूर मी तुमच्याकडून रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद जयेश भोसले. खास पनवेलवरून या ठिकाणी आले, सर्वांची मनं देखील जिंकून घेतली आणि आपल्या जे काही रेकॉर्ड्स सांगून देखील सर्वांची मनं जिंकून घेतली.
आणि खऱ्या अर्थाने समालोचन काय असतं ते मात्र आज दिवसभर तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. तर धन्यवाद जयेश भोसले, आज या क्रीडा स्पर्धेसाठी आपण जोडला गेलात. तर आणि खरोखर एक गोड आवाज. आणि उद्या जरूर या स्पर्धेची नसाल, तुम्ही काळा चौकीच्या स्पर्धेला आहात, परंतु आजच्या दिवसात सर्वांची मनं जिंकून घेतली त्याबद्दल. तर आपण पाहत आहोत सतीश सँडी चषक 2017. अर्थातच संदीप दबडे आणि सतीश धुळे यांच्या स्मरणार्थ असणारा पावसाळी क्रिकेटचा सोहळा साई स्पोर्ट्स परळच्या माध्यमातून आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, सेमीफायनलचा सामना, आणि धावांचा नुसता पाऊस नाही तर मुसळधार पाऊस, गारांचा पाऊस असं म्हणूयात. अर्थातच 93 धावा झाल्यात 6 षटकांमध्ये, 94 धावांची आवश्यकता. पंचवीस चेंडूमध्ये 68 धावांची खेळी करणारा अमित कोरी आजच्या दिवसाचा मानकरी ठरतोय. आणि एकंदरीत 18 चेंडूंमध्ये अर्धशतक, 25 चेंडूमध्ये 68 आणि 8 षटकारांचा समावेश हे आणि 1 चौकार, हे सर्व होतं अमित कोरीच्या फलंदाजीचं विश्लेषण. आणि अमित कोरीनी आजचा दिवसभरात म्हणजे एकंदरीत 2-2 मॅचमध्ये जेवढ्या धावा केलेल्या आहेत, एकाच मॅचमध्ये तेवढ्या धावा केल्या आहेत. तर एवढं सर्व आज पाहायला मिळालं अमित कोरीच्या या फलंदाजीमध्ये. पहिल्या 2 मॅचमध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मान घेतला, दुसऱ्या मॅचमध्ये त्यांना बॅटिंगची संधीही मिळालेली नाही. म्हणजे याला क्रिकेट म्हटलं जातं. आणि विशेष म्हणजे 93 धावांची सलामी देखील पाहायला मिळाली. अमित कोरी ना लवकर बोलत हॅलो हॅलो अमित कोरी याला मात्र सन्मानित केलं जात आहे. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी झाले पाहिजेत. तब्बल 2000 रुपयाचा मान करतोय अमित कोरी. तब्बल 68 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. अफलातून खेळ त्याच्या माध्यमातून झाली. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक धावसंख्या 93 धावा या संघाने मात्र कुठून काढल्या गेल्यात. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून झाली. आणि सर्वाधिक मोठा विक्रम असा प्रस्थापित केला गेला की एकही फलंदाज या सामन्यामध्ये बाद झाला नव्हता. शेखर आणि अमित कोरी याच्या माध्यमातून अफलातून खेळी पाहायला मिळाली. हॅलो, आदरणीय परळचा राजा अध्यक्ष यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं, अतिथींचं जरूर स्वागत, गौरव केला जातो. याच मैदानावरती जरूर आपल्याला परळचा राजा प्रस्थापित होताना दिसेल. येणाऱ्या 15 दिवसांच्या कालावधीच्या नंतर याच ठिकाणावरती, या मैदानावरती परळचा राजा विराजमान होईल. जाऊया चंद्रकांत टेंगडे आणि ऐकूया या स्पर्धेचे, या सामन्यातील प्रत्येक समालोचनाचा, प्रत्येक चेंडूची विवरचना. धन्यवाद. 94 धावांचा मोठा डोंगर उभा केलेला आहे. त्याचा पाठलाग करण्यासाठी या वर्षीच्या जो खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या रेसमध्ये आहे, जे 4 खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या रेसमध्ये आहे, त्यापैकी एक थॉमस डायस. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मिळेल, कारण 4 खेळाडू साई स्पोर्ट्स परळ आयोजित सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या रेसमध्ये आहेत. एक म्हणजे थॉमस डायस, दुसरं ऐश्वर्य सुर्वे, तिसरं म्हणजे असलम शेख आणि चौथं नाव आहे प्रथमेश पवार. या 4 खेळाडूंमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूची रेस लागलेली आहे. आणि उद्या संध्याकाळी, गतवर्षी ऋषिकेश वैद्य यांना तो मान मिळाला होता आणि यावर्षी कोणाला मिळतो उद्या संध्याकाळी कळेल. थॉमस डायसच्या बॅटमधून निघालेला हा उत्तुंग फटका. मिड विकेट झोनमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 वर. तर फलंदाज जो फलंदाजी करतोय थॉमस डायस, या फलंदाजाविषयी सांगायचं झालं तर दैसर बॉईज संघासाठी गेली 10 ते 12 वर्ष अप्रतिम कामगिरी करतोय. आणि त्याचबरोबरीने दैसर आणि बोरवली परिसरामध्ये लखवा क्रिकेट नावाचा एक अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा प्रकार होतो. त्या क्रिकेट प्रकाराचा बेताज बादशाह म्हणून देखील थॉमस डायस हे नाव घेतलं जातं.
पुढचा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न होतो, परंतु जो गोलंदाज मुकेश दास या गोलंदाजाने देखील आजच्या दिवसभरामध्ये फलंदाजांवर वर्चस्व प्रस्थापित केलंय. चेंडू गुडलेन स्पॉटवरून वळवले, चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरून वळवले, चेंडू खोलवर टप्प्यात टाकून त्या ठिकाणी फलंदाजांना हैराण केलंय. या सर्व संमिश्र गोलंदाजीने मात्र मुकेश दासने आज फलंदाजांना हैराण केलंय. मुकेश दास गोलंदाजीसाठी, थॉमस डायससाठी बॅटची कडा घेतली जाते आणि थॉमस डायस नावाचं या ठिकाणी वादळ थांबवण्यात आलेलं आहे या महत्त्वपूर्ण सेमीफायनलच्या मॅचमध्ये. तर अधिरा 11 घाटकोपर हा संघ गेल्या शनिवारी देखील याच मैदानात सेमीफायनलमध्ये हा सामना आठवतो 12 मार्च 2006चा. कारण त्या दिवशी काय झालं होतं तर 434 धावांचा विक्रम झाला होता आणि हा विक्रम 3.5 तासात तुटला देखील गेला होता जोहान्सबर्ग या ठिकाणी. अर्थातच रिकी पॉन्टिंगची खेळी हर्षल गिफ्टच्या खेळीने धुवून काढली होती. पाहूया तसं काही या ठिकाणी होतंय का. सर्वोत्कृष्ट धावसंख्या बनवली गेली आहे, कारण नरे पार्कच्या मैदानात जे जवळचे जुने जाणते सर्व खेळाडू सांगतायत बऱ्याच वर्षानंतर नरे पार्कच्या मैदानात एखाद्या खेळाडूने 68 धावा बनवल्यात. हा बऱ्याच वर्षानंतरचा नरे पार्कचा विक्रम असेल, कारण त्या जुन्या काळात मोठे विक्रम झालेही असतील, परंतु दत्ता चव्हाण, अभिजित कदम हा विक्रम बऱ्याच वर्षानंतरचा असेल. 68 धावांचा, तो देखील नरे पार्कच्या मैदानातील. ही खासियत आहे या गोलंदाजाची. मुकेश दासची चेंडू गुडलेन स्पॉटवरून चेंडू वळवण्याचा असणारा प्रचंड कसब. यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू जातोय. फायटर संघाला नावारूपाला आणणारा गोलंदाज अर्थातच मुकेश दास आपली अचूक टप्प्याची गोलंदाजी या सेमीफायनलच्या मॅचमध्ये देखील सुरू ठेवतोय. आता मात्र बिग हिट केला जातोय, बिग हिट केला जातोय तो जयदीपच्या बॅटमधून. चेंडूचा टप्पा चुकला, बॅटच्या रेंजमध्ये चेंडू टाकला गेला आणि क्रिकेटमध्ये चुकीला जयनेश पटेलच्या बॅटमधून निघालेला हा फटका. कारण मुकेश दासने हा चेंडू बॅटच्या रेंजमध्ये टाकला गेला होता. जयनेशने मात्र हा चेंडू सुंदर पद्धतीने फटकावला. अर्थातच JP या टोपण नावाने देखील जयनेश पटेल ओळखले जातात. त्यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होतोय, कारण 12 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. कितीतरी किस्से या मैदानातील सतीश धुळेंचे असतील. आज मात्र ज्या ज्या खेळाडूंनी समोरच्या दिशेने षटकार मारले सतीश धुळे यांची आठवण आली. आज ज्या ज्या खेळाडूंनी डावखुऱ्या हाताने गोलंदाजी केली, चेंडू हातात भर वळवले, संदीप दबडे यांची आठवण आली आणि यांच्या आठवण म्हणूनच ही स्पर्धा आहे. बॅटची कडा घेतली गेली, मोठा फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पॉइंटच्या दिशेने अनिकेत गुरवचा हा चेंडू जातोय. व्यासपीठावर मात्र आमच्या गोव्यावरून आलेले मामा उपस्थित आहेत. व्यासपीठावर साई अण्णा उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित आहेत पाटील साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबरने तावडे साहेब नरे पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपस्थित आहेत. अशोक अण्णा उपस्थित आहेत. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. जयनेश पटेलच्या JPच्या बॅटमधून पुढचा फटका. एक धाव मिळेल, पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जयनेश थोडेसे गाफील राहिले, अन्यथा तिसरी धाव देखील होऊ शकली असती आणि संघाच्या धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 15 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. परळचा राजा मुंबईमधील नामवंत गणेशोत्सव मंडळामध्ये अर्थातच या परळच्या राजाचं देखील नाव घेतलं जातं. मुंबईतील नामवंत मैदानांमध्ये देखील या नरे पार्कचं नाव घेतलं जातं. परळ म्हटलं तर क्रिकेटची खाण आहे. कितीतरी क्रिकेटपटू पहिल्या काळापासून आजपर्यंत आजतागायत या परळ नगरीने दिलेले आहेत. हा चेंडू बॅटच्या रेंजमध्ये जरूर होता. नामवंत क्रीडा स्पर्धांविषयी सांगायचं झालं तर शक्ती चषकासारखी नामवंत क्रीडा स्पर्धा देखील अलीकडच्या काळामध्ये मनसेच्या याच मैदानात सुरुवातीच्या काळात भरवली गेली आणि गेली 2 वर्ष रेल्वे मैदानात भरेल, ती देखील परळ नगरीनेच दिलेली देणगी आहे. उलटॉस पद्धतीचा चेंडू जयनेश पटेलच्या बॅटमधून हवाई यात्रा करत करत चेंडू मात्र सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. तर क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही होऊ शकतं. मोठ्यातली मोठी धावसंख्या पार होते, छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये भले भले संघ गडगडताना आपण पाहत असतो. तर पाहूया या अगोदरचा सामना आपण पाहिला.
अप्रतिम रंगला. तसं काही या सामन्यात होतंय का पाहायचंय, पण हा चेंडू मात्र स्वैर ठरवतायत पंच. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 लगावला जातोय. अर्थातच व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित होतोय. संघाची धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना बिग हिट केला जातोय. बॅटची कडा जरूर घेतली गेली. हवे चेंडू क्षेत्ररक्षक उमेश सिंग चित्याच्या सापळा परंतु झेल सुटलाय. बचावले जात आहे जयनेश पटेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो का, तर 2च धावांवर समाधान मानावं लागतंय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. सुटलेला झेल जयनेश पटेलचा सुटलेला हा झेल काय उपद्रव करतोय ते पाहायचंय. आजच्या दिवसातील वैयक्तिक सर्वोच्च 68 आणि एकंदरीत देखील सर्वोच्च हायेस्ट धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती अमित कोहलीची. 77 धावा एकट्याने बनवल्यात. 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. दुसरं षटक सुरू असताना चांगली सुरुवात पाहायला मिळते, आश्वासक सुरुवात पाहायला मिळते, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा धावफलकावर. धावांचं लक्ष आहे ते 94 धावांचं लक्ष समोर असताना. तर आरएम रेम्बो संघाचे, अंडरम संघाचे देखील सर्व चाहते या ठिकाणी उपस्थित झाले होते. तुम्हा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. तर क्रिकेटचे चाहते, भले ते अंडरआर्म क्रिकेट असू देत, ओव्हरआर्म क्रिकेट असू देत, सर्वजण या उपस्थित राहतात आणि या सामन्यांचा मजा आनंद घेत असतात. त्या सर्वांचं स्वागत. आज मात्र शनिवारचा दिवस देखील असून पावसाने विश्रांती घेतली शनिवारच्या या दिवशी, परंतु प्रेक्षकांनी मात्र सकाळच्या सत्रापासून मैदानात गर्दी केली. फलंदाजांनी निर्णय नक्कीच निराश केला नाही. धावांचा पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये. अनिकेत गुरवच्या माध्यमातून मारला गेलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया किती धावांसाठी जातोय. एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा आम्हा सातत्याने आनंद देत असतो. ज्याप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकामागोमाग सुपरस्टार आले आणि जसं हे इंटरनॅशनल क्रिकेटप्रमाणे आपलं स्थानिक क्रिकेटमध्ये देखील घडलं, कारण ठराविक कालावधीनंतर या क्रिकेटला देखील सुपरस्टार मिळाले आणि हे क्रिकेट समृद्ध झालं. कारण सुरुवातीच्या काळापासून सांगायचं झालं तर उमेश मांजरेकर, शंतनू गायचोर हे 2 सुपरस्टार या टेनिस क्रिकेट जगताला मिळाल्यानंतर देखील क्रिकेट थांबलं नाही. तदनंतर मात्र भरत लोहार असतील, ऋषिकेश वैद्य असतील, यांच्या माध्यमातून असलम शेख असतील, अमित कोलतकर असतील, कितीतरी चांगले क्रिकेटपटू घडत गेले आणि तदनंतर मात्र देखील सध्याच्या घडीला देखील आपण पाहिलं तर प्रथमेश पवार असेल, ओमकार देसाई असेल, कृष्णा सातपुते असेल, एजाज कुरेशी असेल, उमर असेल, अशी कितीतरी नावं सध्याच्या घडीला देखील आपल्याला सातत्याने मैदानाच्या दिशेने घेऊन येताना पाहायला मिळतात. अजित मोहिते नाव घ्यावं लागेल, त्याचबरोबर नाव घ्यावं लागेल मंदार गुरव हे नाव घ्यावे लागेल. अशी कितीतरी नावं आहेत सध्याच्या घडीला जी आपल्याला. श्रेयस इंदुलकर हे नाव घ्यावं लागेल. सातत्याने मैदानाच्या दिशेने घेऊन येत असतात. अर्थातच त्यामुळेच की काय आपलं हे क्रिकेट समृद्ध होताना आपण पाहत असतो. संघाची धावसंख्या पुढे जाते, थांबलेली आहे ती 28 धावांवर. तर कर्णधार म्हणून देखील आपण सुरुवातीच्या काळापासून पाहिलं चंद्रकांत शिंदे यांची मात्र लाजबाब कारकीर्द राहिलेली आहे या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. रमेश शर्मा यांची चांगली कारकीर्द राहिलेली आहे. अमोल म्हात्रे यांना देखील सध्याच्या घडीला चांगलं कर्णधार पद करताना पाहत असतो. संप पडल्यानंतर चेंडूने फिरक घेतली, ही खासियत आहे या गोलंदाजाची. आजचा संपूर्ण दिवस या गोलंदाजाने देखील गाजवलाय. मुकेश दासने तब्बल 6वं षटक आतापर्यंत आजच्या दिवसभरातील टाकतोय, परंतु या सर्व षटकांमध्ये सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या गोलंदाजाकडून पाहायला मिळालं. चेंडू वळवले त्यांनी दिवसभर आणि हातातभर चेंडू वळवले. हा चेंडू समोरच्या दिशेने आणि समालोचन कक्षाचा वेध घेताना तर अनिकेत गुरवचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण त्याची जी शरीर यष्टी तुम्ही पहा, अंधेरीच्या डीएन नगरचा असणारा हा फलंदाज, परंतु टायमिंग ही गोष्ट त्याच्याकडे जबरदस्त आहे आणि टायमिंगच्या जोरावर मात्र तो देखील अमित कोहलीच्या बरोबरीने आजच्या दिवसभरामध्ये सर्वांवर छाप सोडतोय. सकाळच्या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बॅटची कडा घेतली गेली, हवेत चेंडू जातोय आणि 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपातील ह्या चेंडूवर मिळेल संघाची धावसंख्या. आणि उद्या मात्र या ठिकाणी भले भले संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच उद्याचा दिवस देखील सर्वांसाठी आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण उद्या
तर निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जरूर दिला जाणार आहे. जीवन गौरव पुरस्काराने जरूर सन्मानित केलं जाणार आहे. विक्रांतजी खोत असतील, अविनाशजी जाधव आणि त्याच पद्धतीने महेशजी मकवाना यांना मात्र गौरवण्यात येणार आहे. येस चंदू सर. आणि या वर्षाचा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून 4 नॉमिनेशन आहेत, त्यांच्यामधील खेळाडू सुद्धा मात्र गौरवण्यात येणार आहे. ओर टू चंदू सर. उद्याचा ड्रॉ पुढचा चेंडू सिद्धार्थ गौडाचा. सुनील शेलार जो अंधेरीच्या DN नगरचा खेळाडू आहे त्याच्या बॅटमधून मारलेला हा फटका आपण पाहतोय आणि विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. उद्या मात्र या ठिकाणी सकाळच्या सत्रात पहिलाच सामना कुणी चुकवायचा नाहीये. सकाळी 8:30 वाजता उमर 11 अंधेरी. अर्थातच आपल्याला बिलाल शेख, रवी लिंगाला, उमर खान ही मोठमोठी नावं, जयेश पाटील, भावेश शेलार, तर भावेश पवार ही सर्व मोठमोठी नावं सकाळच्या सत्रात. तर दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई, प्रथमेश पवार ही मोठमोठी नावं सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. ऋषिकेश वैद्य, ग्लेन वैद्य अशी कितीतरी मोठमोठी नावं उद्या या मैदानात पहिल्याच सामन्यात पाहायला मिळणार आहे. तर सकाळी 8:30 वाजता क्रिकेटचा महामुकाबला या ठिकाणी सुरू होईल. तदनंतर स्ट्रायकर स्पोर्ट कांजूरमार्ग आणि पंतनगर बॉईज घाटकोपर. हा बोला. मिलिंदजी गावडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक याचं स्वागत. यस चंदू सर. तदनंतर विक्रोलियन्स विक्रोळी, अमोल म्हात्रे, निशांत शिवलकर, सॅनियल बोरवली या संघात देखील तुम्ही नामवंत खेळाडूंचा भरणा उद्या देखील पाहू शकता. नरेश चावलाला तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. निकी बॉईज डोंगरी आणि श्री 11 घाटकोपर संदीप कदम यांचा संघ. म्हणजे उद्या देखील टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट जगतातील तारे सितारे नरे पार्कच्या मैदानात म्हणजे आजच्या प्रमाणे उद्या देखील षटकार चौकारांची आतषबाजी या मैदानात पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ गौडा गोलंदाजीसाठी, अनिकेत राऊतसाठी, अनिकेत सावंतसाठी, तर सुयोग नागवेकर फलंदाजीसाठी मैदानात आलेत. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 39 धावांवर. समोरच्या दिशेने चेंडू डोलवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक उमेशने मात्र आज क्षेत्ररक्षणामध्ये मन जिंकून घेतली आहेत. उमेश रिव्हर्स स्वीपचा फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे, परंतु आज मात्र तो क्षेत्ररक्षणासाठी सर्वांच्या लक्षात राहील. कारण आज या ठिकाणी काही रिव्हर्सला चान्स नाही, मोठे फटके मिळू शकत नाही, फलंदाजी जरूर मिळाली नाही, परंतु क्षेत्ररक्षणात कमाल केली आहे. बिग हिट केला जातोय, मोठा फटका मारला जातोय फलंदाज अनिकेत गुरवच्या माध्यमातून. अनिकेतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याची शरीरयष्टी पहा आणि आजचा दिवस गाजवतोय. बिग हिट केला जातोय. हवेत चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक रोहित हिरे चेंडूवर येईल आणि अनिकेत बाद होऊन, अनिकेत गुरव बाद होऊन माघारी परत आहेत. अनिकेत गुरव अर्थातच DN नगर अंधेरी परिसरातील, रुईया पार्क परिसरातील एक नौका खेळाडू आहे, परंतु रबर बॉलच्या हंगामात चांगली कामगिरी अनिकेत गुरवच्या माध्यमातून होते आणि बाद होतोय मात्र या ठिकाणी. किती धावा? 17 धावा कडून बाद होतोय. एकंदरीत आजच्या दिवसभरामध्ये अनिकेत गुरवने 5 षटकार ठोकलेले आहेत. कौतुक करावं लागेल आजच्या दिवसभरातील त्याच्या खेळीचं. त्याचे शरीरयष्टी पाहिली तर टायमिंग मात्र त्याच्याकडे अचूक होतं, म्हणून आजच्या दिवसावर त्याने अधिराज्य गाजवलं. धावसंख्या संघाची पाहायला मिळते 46. षटक क्रमांक 4 सुरू असताना सिद्धार्थ गौडाचं टप्पा पडतोय. चेंडू काहीसा खाली राहतोय. दादासाहेब भोसले फलंदाजीसाठी मैदानात जात आहेत आणि 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ते 46 धावा. आजचा दिवस गाजवला अनिकेत गुरवने गाजवला, त्याचबरोबरने आजचा दिवस गाजवला तो रोहित भालेरावने गाजवला, आजचा दिवस गाजवला अमित कोरेने आणि आजचा दिवस अष्टपैलू कामगिरीने कोणी गाजवला असेल तर समीर मेस्त्रीने गाजवलेला आहे. तर हे सर्व आजच्या दिवसाची ठळक वैशिष्ट्ये पाहायला मिळत आहेत. ज्यांनी आजच्या दिवसावर अधिराज्य केलं. प्रथमेश बेलशेटाने देखील सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली.
आजचा दिवस प्रेक्षकांसाठी देखील लक्षणीय ठरला. सामन्याचा आनंद मात्र त्यांना घेता आला. समीर मेस्त्रीचा हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केल्यानंतर काहीसा कमी उंचीने एसटी रक्षकाचा वेध घेतलोय आणि समीर मेस्त्रींचं वैशिष्ट्य एका षटकात 5 षटकार तर ठोकलेच ठोकले, परंतु त्याच सामन्यात हॅट्रिक देखील घेण्याचा मान मिळाला. म्हणजे अशी दुहेरी कामगिरी. समोरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. पुन्हा एकदा उमेश यांच्या दिशेने चेंडू येईल. आज मात्र उमेश यांच्याकडून चेंडू मात्र काही पाठीमागे जायला मार्ग नाहीये, कारण फायटर संघाचे मास्टर माइंड म्हणून देखील ओळखले जातात. हवे चेंडू जातोय पुन्हा एकदा रोहित हिरे चेंडूच्या खाली आणि लगातार दुसरा चांगला झेल पकडला जातोय रोहित हिरेकडून आणि विकेटचं पतन होत आहे. दादासाहेब भोसले माघारी परत आहेत आणि समीर मेस्त्री यांना यश मिळत आहे. आणखीन एक समीर मेस्त्री यांना मिळतो. अष्टपैलू कामगिरी जबरदस्त. चंदू सर, तर साई 11 पळचे अभय राजाध्यक्ष यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा हार्दिक 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 असं स्वागत. यस चंदू. फलंदाजी करत असताना 66 धावा 2 मॅचमध्ये, पहिल्या 2 मॅचमध्ये बॅटिंग आली त्यावेळेला आणि 4 विकेट देखील समीर मेस्त्रींनी हॅट्रिकच्या सह घेतलेले आहेत. सुयोग फलंदाजीसाठी सज्ज होईल आजचा दिवस सतीश सँडी चषकाचा. सकाळच्या सत्रापासून आपण मात्र ज्यांनी सतीश आणि सँडी बरोबर क्रिकेट खेळलेलं आहे त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्याबरोबर आठवणी शेअर केल्या. उद्या देखील आपण ती गोष्ट करणार आहोत. तर सकाळच्यापासून मात्र साई 11 संघाची एक गोष्ट मात्र वाखाणण्याजोगती होती, शिस्त आयोजनातील. प्रत्येकाला एक जबाबदारी अभिजित कदम आणि दत्ता चव्हाण यांनी दिली होती. ती जबाबदारी समर्थपणे पार पाडतायत. बिगिट केला जातोय. बॅकफुटला गेले. चेंडू मात्र अकुट टप्प्याचा होता. धुडकावून दिला. सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी सुयोग नागवेकर. ब्रँडेड फटका 6 धावांसाठी. षटकार. तर उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता SP11 दादर बनाम सामना मात्र या ठिकाणी असणार आहे. तो उमर 11 अंधेरी. सकाळचा पहिला हाय व्होल्टेज सामना. प्रेक्षकांना विनंती आहे कोणीही उद्याचा दिवस चुकवायचा नाहीये. समोरच्या दिशेने बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाहूया चेंडूवर येतोय का आणि विकेटचं पतन होत आहे. समीर मेस्त्री यांना आणखीन एक यश मिळत आहे. विकेट क्रमांक 5वी त्यांच्या खात्यावर लगावली जाते. म्हणजे अष्टपैलू कामगिरीच्या मध्ये एका मोठ्या दिशेने वाटचाल करत आहेत समीर मेस्त्री. चंदू सर, अभयजी राधाध्यक्ष यांना विनंती आहे की मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अभिजित सावंत यांच्या माध्यमातून तुम्हाला आमंत्रित केलं जात आहे. अभिजित अभय राजाध्यक्ष साहेबांना विनंती आहे. यस चंदू सर. गोलंदाजी समीर तर आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. मोठ्या धावसंख्येला सामोरं जात असताना मात्र अधिरा 11 घाटकोपर सेमीफायनलमध्ये बॅक टू बॅक प्रसाद सहस्त्रबुद्धे यांचा संघ पोहोचला खरा, परंतु सेमीफायनलचं कोडं देखील उल्लंघन गरजेचं आहे. कारण सुरुवातीला जर पाहिलं पहिले 3-4 महिने तुम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीपर्यंत प्रवास होता, तो गेली 2 शनिवार सेमीफायनलपर्यंत जात आहे. कुठेतरी याहीपेक्षा पुढे चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सनीसाठी टाकलेला हा चेंडू, चांगली गोलंदाजी समीर मेस्त्री यांची पाहायला मिळते. अष्टपैलू कामगिरी म्हणावी लागेल आणि 2 विकेट याही षटकामध्ये पटकावलेले आहेत. तब्बल 5 विकेट स्पर्धेमध्ये आणि 66 धावा ही आजच्या दिवसभरातील समीर मेस्त्रींची अष्टपैलू कामगिरी. औपचारिकता शिल्लक असणार आहे कारण 54 धावा झालेल्या आहेत. अजूनही धावांची आवश्यकता आहे. ती 40 धावांची आवश्यकता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. पाहूया गोलंदाजीसाठी कुणाला आमंत्रित केलं जाते. रोहित हिरेला पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे. रोहित टिळकनगर चेंबूर परिसरातील एक नामवंत खेळाडू आहे आणि क्षमता आहे त्याच्याकडे चांगली गोलंदाजी करण्याची. श्रेय 11 चेंबूरसाठी देखील चांगली कामगिरी करताना पाहिलेलं आहे. रोहितला पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतोय रोहित हिरे. त्याचबरोबर आदिल बॉईज या संघातून देखील खेळताना रोहित हिरेला पाहिलं जातं. राहुल सावंत यांच्यासाठी गोलंदाजी करतायत रोहित हिरे. शेवटचे 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू रोहित हिरेचा, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे.
औपचारिकता शिल्लक आहेत. प्रेक्षकांचं मात्र मनापासून आभार, ज्यांनी आजच्या दिवसभरासाठी सहकार्य केलं, दिवसभरात गर्दी केली, सामन्याचा आनंद लुटला. दोन्ही पंच करुणाकरण कोटियन, कल्याणी घोरपडे, त्यांचं देखील आभार. सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील झाली. रोहित हिरेचा हा चेंडू समीर मेस्त्रींच्या दिशेने झेल पकडला जातोय, विकेटचं पतन होत आहे आणि आणखीन एक खेळाडू माघारी परततोय. गुणलेखक आमचे अनिलजी सरपरे यांचा आभार, त्याचबरोबरीने संतोष यांचं देखील आभार, त्याचबरोबरीने आमचे साथी समालोचक आणि खास पनवेलवरून सकाळी 8 वाजता मैदानात दाखल झालेले जयेश भोसले यांचं देखील आभार. आमचे सर्व मान्यवर त्यांचं देखील आभार. त्याचबरोबरीने या क्रीडा स्पर्धेसाठी जे स्वयंसेवक आहेत सकाळच्या सत्रापासून राबत आहेत त्यांचं सर्वांचा आभार. आणि जे आमचे पुरस्कर्ते आहेत या स्पर्धेसाठी लाभलेत त्यांचं देखील मनापासून आभार. रोहित हिरेचा हा चेंडू देखील सुरेख पद्धतीने पाहायला मिळतोय. डावखुरी हाताच्या गोलंदाजासाठी नॅचरली चेंडू बाहेर काढण्याचं काम रोहित हिरे करतोय आणि जी मागील मॅचमध्ये चुका झाल्या होत्या त्या टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय, कारण हा नेहमी शिकलं पाहिजे माणसाने आणि रोहितकडे ती वृत्ती आहे आणि तो रोहित या गोष्टीतून सावरलेला आहे मागील मॅचमधून आणि चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा चांगला चेंडू रोहित हिरेचा पाहायला मिळतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. औपचारिकता सामन्यातील शिल्लक आहे, परंतु पावसाळी क्रिकेटचा हे घमासान हा सोहळा उद्या सकाळी 8:30 वाजता पुन्हा एकदा याच मैदानात रंगणार आहे. अर्थातच पावसाळी क्रिकेटमधील मुंबईतील मानाची क्रिकेटची स्पर्धा संदीप दबडे आणि सतीश धुळे यांच्या स्मरणार्थ सतीश सँडी चषक 2017 रबर बॉलचं लाजबाब आयोजन. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये तर द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये असणारी स्पर्धा. मुंबई पावसाळी क्रिकेटमधील एक मोठी स्पर्धा. आज पहिल्या दिवशी मात्र ही स्पर्धा सुपर डुपर हिट झाली. सकाळचं सत्र मात्र अधिरा 11 संघाने गाजवलं तर दुपारच्या सत्रावर अधिराज्य पाहायला मिळालं ते गायत्री 11 फायटर यांच्यामध्ये पाहायला मिळालं आणि दुपारचं सत्र येता येता मात्र या स्पर्धेवर अमित कोरी नावाच्या वादळाने देखील अधिराज्य गाजवलं होतं. तर नो बॉल पाहायला मिळतोय. भीमर या ठिकाणी टाकला गेला होता आणि समीर मेस्त्री आजच्या दिवसातील ठळक वैशिष्ट्य सांगायची झाली तर समीर मेस्त्रींचे एका षटकातील 5 षटकार, रोहित भालेरावची फलंदाजी, समीर मेस्त्रींची हॅट्रिक, सकाळचं सत्र प्रथमेश बेलशेडा, तदनंतर मात्र अनिकेत गुरवची फलंदाजी, त्याचबरोबरीने मात्र दुपारच्या सत्रामध्ये अमित कोरी याने अधिराज्य गाजवलं. दोन्ही संघ हस्तांदोलन करतील, दोन्ही टीम एकमेकांशी हस्तांदोलन करतील आणि मैदानाच्या बाहेर पडतील. फायटर आणि त्याच्याच बरोबरीने अधिरा दोन्ही संघ एकमेकांना नक्कीच आपण भेटणार आहोत आणि चांगली कामगिरी सेमीफायनल पर्यंतची वाटचाल दोन्ही संघांची सुपर होती आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अधिरा घाटकोपर आपण सेमीफायनल पर्यंतचा प्रवास आपला अतिशय सुखकर होता. पुढल्या मॅच स्पर्धेसाठी राजेश सावंत आपल्याला देखील फायनलसाठी शुभेच्छा असतील. पुढल्या वेळेला फायनलमध्ये प्रवेश करा. अविनाश बोराडे आपली देखील चांगली कामगिरी, सनी आपली देखील चांगली कामगिरी, त्याचबरोबरीने थॉमस डायस, बिपिन भाई आपलं देखील मनापासून आभार.